सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा आहे या स्टोरीचे 14 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. लग्नाला 3 दिवस बाकी होते आणि राणीनं रोहितला फोन केला आणि म्हणाली, सर, तुम्हाला जर फक्त घरच्यांसाठीच लग्न करायचं आहे तर मीच कशाला हवी? तुम्ही दुसरी कोणतीही मुलगी बघा. आणि तिचं काहीही ऐकून न घेता रोहित म्हणाला, 3 दिवसांनी बरोबर 3:30 वाजता तिथे यायचं. मला उशीर झालेला चालत नाही. आणि लग्नामध्ये इतकं नादवून जायची गरज नाही जे तू होमवर्क कंप्लीट करत नाहीस. राणीला आता राग आला त्याच्या टोमण्याचा. आणि मी कशाला नादवू लग्नामध्ये? मला तर लग्नच करायचं नाही. आणि उशीर झालेला चालत नाही ना, मग मी आता मुद्दाम उशीर करणार. मग ते काय करतील बघूच. मला तिथून हाकलून देतील, क्लासरूममधून हाकलून देतात तसे, असं तिला वाटलं. मग आता दुसऱ्या दिवशी उजडला. लग्नाला 2 दिवस उरले आणि राणी पुन्हा पेपर टाकायला निघाली. तसंच कॉलेजला सुद्धा जाणार होती. आणि तिची आई म्हणाली, राणी, अगं बास आता हे का? आणि कॉलेजला सुद्धा जाऊ नको. आता तुझी मळी काढायची, चुडा भरायचा, मेहंदी आहे, हळद आहे. रजिस्टर लग्न म्हटल्यावर सगळं घरीच करावं लागणार ना गं अगोदरच. आणि राणी म्हणाली, आई, या सगळ्याची काही गरज नाही, फक्त लग्न होईल. राणीची आई म्हणाली, असं कसं म्हणतेस? राणी, लग्न आयुष्यातून एकदाच होतं. सगळी हौस झाली पाहिजे की, आणि सगळं विधिवत झालं पाहिजे. राणी म्हणाली, आई, लग्न आहे का गं विधिवत? मंगलाष्टक आहे का त्यात? नाही ना, मग आधीचे विधी करून काय उपयोग? आणि आई, मुळात लग्न आयुष्यात एकदा होतं असं तूच म्हणतेस ना, मग ते मर्जीनं व्हायला नको का? इथं तर अजिबात माझी मर्जी नाही आणि तू मला जबरदस्ती लग्न करायला सांगते. राणीचं बोलणं तर बरोबर होतं, पण अडाणी आणि परंपरा जपणाऱ्या आईला आपलं वाटत होतं की सगळं करावं. आणि इकडे रोहितसुद्धा तसाच म्हणत होता. जानकी त्याला म्हणाली की आता कॉलेजला जाणं, कारखान्यावर जाणं बंद कर. रोहित म्हणाला, लग्न रजिस्टर आहे, त्यामुळे या सगळ्या विधी घालण्याची गरज नाही. तरीही जानकी म्हणाली, तसं नसतं रोहित, हे सगळं करावं लागतं. रोहित म्हणाला, मग तुम्ही करा, मला यात कुठेही घेऊ नका. मला या सगळ्यांसाठी वेळही नाही आणि यामध्ये मला इंटरेस्टसुद्धा नाही. आणि रोहित निघून गेला. आणि जानकी म्हणाली, या मुलाला इंटरेस्ट नाही म्हणतो, मग लग्न झाल्यावर कसा राहणार कुणास ठाऊक बायकोसोबत. सपनासुद्धा थोडी गालात हसली आणि म्हणाली, काय वेडा आहे हा. याच्यापेक्षा ना राहुल बरे, निदान ऐकून तरी घेतात घरच्यांचं आणि वेळात वेळ काढून सगळं करतात घरच्यांच्या मनासारखं. पण कसं होणार ना याच्या बायकोचं? बापरे, याच्यासोबत लग्न म्हणजे आत्महत्या आहे, आत्महत्या. सांसारिक सुखाची होळी होणार. आणि याला इतकी अक्कल असती तर माझ्यासारख्या मुलीला नाही म्हणाला नसता, बिनडोक कुठला. आणि मग इकडे राणीसुद्धा हट्टाने निघाली. राणीची आई म्हणाली, राणी, तू जाऊ नकोस, तुला सांगितलेलं कळत नाही का गं? आता तू सूर्यवंशींची सून होणार आहेस. आणि राणी म्हणाली, आई, मग त्याच सूर्यवंशींनी मला टोमणे देऊन सांगितलं आहे की लग्नामध्ये इतकं नादवून जाण्याची गरज नाही, कॉलेज बुडवण्याची, होमवर्क बुडवायची गरज नाही, कळलं? मग मला जाऊ दे. आणि आज तरी राणी गेली कॉलेजला. दोघांच्या कुठेही पत्रिका छापल्या नव्हत्या किंवा बोर्ड नव्हता. दोघेही अशी हट्टे होते आणि कसं होणार यांचं? म्हणून जानकीनंही आणि राणीच्या आईनंही लग्नाच्या आधीच गुरुजींकडे जायचं ठरवलं. आणि नेमक्या दोघीसुद्धा एकमेकींसमोरच गुरुजींकडे गेल्या. आणि मग त्यांना कळलं की आपण एकाच गुरुजींचं ऐकतोय. दोघांची पत्रिका गुरुजींनी बघितली आणि दोघीही काळजीने विचारत म्हणाल्या, गुरुजी, तुम्ही सांगितलं होतं की 2 महिन्यात सगळं होईल. आता 2 महिने संपायला अजून 4 दिवस बाकी आहेत आणि ही मुलं इतकी हट्टी आहेत. राणीची आई म्हणायची, माझी मुलगी हट्टी आहे. रोहितची आई म्हणायची, माझा मुलगा हट्टी आहे. आणि गुरुजी अजूनही म्हणाले, मी तुम्हाला सांगितलं ना, सगळं सुरळीत होणार आहे आणि या दोघांचं लग्न व्यवस्थित पार पडणार आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका, मी जी सांगतोय त्यात बदल होणार नाही. आणि 2 महिने संपायला अजून 4 दिवस बाकी आहेत आणि 2 दिवसांनी यांचं लग्न आहे.
म्हणजे गुरुजींची वाणी खरी आहे असं दोघींना वाटलं. आता जानकीने रोशनला फोन केला आणि तेव्हा रोशन झोपेतून उठला होता आणि म्हणाली, 2 दिवसांनी रोहित दादाचं लग्न आहे, तू येतोस ना? आणि हे ऐकलं तसं रोशन पटकन बेडमधून उठला आणि म्हणाला, काय काय सांगतेस काय? खरं आहे का हे आई? यार मला कोणीतरी चिमटा काढा, हे मी स्वप्नात तर ऐकत नाही ना? जानकी हसून म्हणाली, रोशन हे खरं आहे. रोशन म्हणाला, आई अगं पण हे सगळं कसं घडलं? मधल्या बंधूंच्या आयुष्यात हा चमत्कार कुणी घडवून आणला? जानकी म्हणाली, ते नंतर सांगते, पण तू पटकन निघ. आणि मी काय म्हणते, तुझी सोनं मारली ना तर तिलाही भेटायला घेऊन ये, चालेल आम्हाला. या लग्नाच्या निमित्ताने येईल ती इकडे. आणि रोशन हरकून म्हणाला, आय लव्ह यू आई, आय लव्ह यू सो मच. आत्ता मी तिला फोन करतो आणि विचारतो, पण त्याआधी दादाला फोन करतो आणि कॉंग्रॅच्युलेशन करतो असं म्हणून त्यानं इकडून फोन ठेवला आणि रोहितला फोन लावला. त्यावेळी रोहित क्लासमध्येच होता. सेकंड इयरचं लेक्चर सुरू होतं आणि रोशनचा फोन त्यानं घेतला नाही. उलट आय विल कॉल यू लेटर असा मेसेज सेंड केला. रोशननं घड्याळात बघितलं, 9:30 वाजले होते आणि तो म्हणाला, रोशन यार यावेळी तुझे दोन्ही बंधू कुठे असतील माहीत आहे ना? एक कारखान्यावर, दुसरा कॉलेजमध्ये आणि तू अजून बेडमध्येच आहेस. उठ उठ, आता झोपायचे दिवस नाहीत. आता दादाचं लग्न झालं की मग माझं होणार आणि मग माझा संसार सुरू होणार. सोनम माझ्या मिठीत असणार आणि मग मग आम्हाला मुलं होणार. आणि मग मग काय? काहीच नाही की. हां, पण नंतर मी घरी जाऊन दोन्ही दादांना मदत करणार. आणि ही तर खूप मोठी गुड न्यूज आहे, सोनमला सांगतो असं म्हणून त्याने तिला कॉल केला. रोशनला तर खूप आनंद झाला होता आणि तिला सगळं त्यानं सांगितलं आणि म्हणाला, तू येणार आहेस का? आईनं तुला सुद्धा बोलावलं आहे. आणि सोनम म्हणाली, नाही बाबा मी आत्ताच नाही येणार. आणि रोशन म्हणाला, ठीक आहे, मला तर जावंच लागेल. आणि इतक्यात रोहितचा त्याला फोन आला. रोशनने सोनमचा फोन कट करून रोहितशी बोलत रोशन म्हणाला, दादा कॉंग्रॅच्युलेशन, तुझं खूप खूप अभिनंदन. फायनली तू लग्न करतोस फक्त माझ्यासाठी, बरोबर? आणि रोहित आता काहीच म्हणाला नाही. आणि रोशन त्याला म्हणणार होता की दादा मी निघतोय आजच्या आज तिकडं येण्यासाठी. आणि त्याआधीच रोहित म्हणाला, रोशन इतकं एक्साईट होण्याची गरज नाही, लग्न रजिस्टर आहे, तू नाही आला तरी चालेल. इथे काम करण्यासारखं आणि एन्जॉय करण्यासारखं काहीच नाही. उगीच तुझा टाईम वेस्ट होईल. त्यापेक्षा तुझ्या लग्नासाठी तू तुझ्या सुट्ट्या वाचवून ठेव, काळजी घे असं म्हणून फोन ठेवून दिला. आणि रोशन फार फार चकित झाला आणि म्हणाला, काय इथे मी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय तिकडे येण्यासाठी आणि हा मला म्हणतो की येऊ नको? दादा तुझं कसं होणार रे, आता तरी सुधार. पण जाऊ दे, बोलवून जायला मी थोडीच पाहुणा आहे, मी तर घरचा आहे यार, मी जाणार म्हणजे जाणार. आणि तो असंच म्हणतो कायम, याची काय गरज त्याची काय गरज, त्याच्यावर कुठे लक्ष देता, पण आईचं ऐकायचं असं म्हणून तो उठला आणि सुट्टी टाकायची तयारी सुरू केली. आणि त्यानं ताबडतोब त्याच्या कंपनीत कळवलं आणि 4 दिवसाची सुट्टी घेतली आणि निघाला. मग राणीच्या घरी राणीची सगळी खरेदी पोहोच करण्यासाठी जानकी सपनाला म्हणाली, सपना तू जा, घरातलं कोणीतरी गेलेलं बरं, तू जा राणीच्या घरी आणि हे सगळं साहित्य दे. आणि सपना लगेच शब्द फिरवत म्हणाली, आई तुम्हीच जा ना, नाहीतर पुन्हा रोहित भाऊजींना राग यायचा. आणि जानकीनं तिच्याकडे लगेच रोखून बघितलं आणि तिचा डोक्यावरचा भरजरी गोंडेदार पदर ठीकठाक केला आणि म्हणाली, सपना तुला चांगलं चाललेलं असताना तिळे टाकायची फारच सवय आहे असं दिसतंय. जितकं सांगितलं तितकंच करायचं, जास्त बोलायचं नाही, काय समजलीस? तशी सपना गप्प बसली आणि म्हणाली, सॉरी आई मला तसं म्हणायचं नव्हतं. पण जानकी पुन्हा धारदार आवाजात म्हणाली, जितकं सांगितलं तितकंच करायचं. आणि सपना खाली मान घालून म्हणाली, हो आई. मग साहित्य भरलेल्या गाडीत सपना बसली आणि राणीच्या घरी गेली. आणि तिथं राणीच्या आईनं सपनासाठी चहा नाश्ता बनवला. पण सपना खातच नव्हती. माझं डायट हेल्दी असतं आणि तुमच्यात हेल्दी काही नसेलच आणि पोहे खूपच ऑइली वाटतात अशी नाटकं करत होती. राणी ते ऐकत होती आणि तिला ते नाही आवडलं. आणि राणी आईला म्हणाली, आई राहू दे, त्यांना खायचं नसेल तर कशाला जबरदस्ती करतेस, नुसतं पाणीच चालेल ना तुम्हाला, असं राणीनंही तिला विचारलं. आणि सपनानं तिच्याकडे चकित होऊन बघितलं. आणि ही सुद्धा बोलायला अशी सडेतोड आहे की काय, रोहितसारखी.
असं सपनाला सुद्धा वाटलं. आणि मग ती म्हणाली, रोहित भाऊजींना फार हट्टी आहेत, फार विचित्र आहेत, त्यांच्या सवयी ना माणसासारख्या नाहीतच. असं म्हणून राणीच्या चेहऱ्याकडे बघायची आणि जसजसं ती रोहितविषयी बोलेल तसं राणीचं नाक रागानं फुगायचं. आणि सपनाला कळलं की तिचं लग्न तिच्या मर्जीविरोधात दिसतं. आणि ती राणीला जवळ घेऊन म्हणाली, किती लहान आहेस ग तू, माझ्या छोट्या बहिणीसारखी आहेस. आत्ता कुठे 18 पूर्ण झाली ना तुला. आणि रोहित भाऊजी, त्यांना 29 रनिंग आहे. बापरे, इतका मोठा गॅप. आजकालच्या मुलींना तर इतका एजचा नवरा हवा असतो, एकाच एजचा नवरा हवा असतो. आणि काय गं, तुला कसं पसंत पडले ते? आणि तुझ्या चेहऱ्यावरून असं वाटतं की भाऊजी जबरदस्ती करत आहेत तुझ्यावर लग्नासाठी. त्यांनी तुला त्या दिवशी पहाटे पहाटे बघितली, आता यात तुझा काय दोष? आणि आता अल्लड राणीला वाटलं सपना तिच्या बाजूने बोलत आहे आणि कोणीतरी आहे त्या घरात जे तिला समजून घेतं. मग सपना परत आली. रोहितसाठी सुद्धा शेरवाणी घेण्यात आली होती, पण आता रोहितनं ती घातली तर खरं. आणि आता ते एक मोठं आव्हानच होतं. मग आता उद्याच लग्न होतं, तरीसुद्धा दोघे कॉलेजला गेले हट्टानं. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर रोहितने आज पुन्हा विचारलं पहिल्यांदा रोजच्यासारखं, होमवर्क कोणी कोणी केला नाही ते उभे राहा. आणि होमवर्क करूनसुद्धा आगाऊ राणीनं पुन्हा सांगितलं, मी केला नाही. आणि रोहित म्हणाला, का केला नाही? आता ती रोजच होमवर्क करत नव्हती, मग आज तरी तिला विचारावं असंच त्याला वाटलं. आणि आज तो तिचं सगळं कारण ऐकून घेणार होता. आणि आता राणीला माहीत होतं, असा तो विचारतो आणि सांगायला गेलं की म्हणतो, मला तुमचं कारण ऐकून घ्यायची गरज नाही. मग रोहितने आता विचारलं, होमवर्क का नाही केला? आणि तो तयार होता तिचं कारण ऐकायला. आणि राणी म्हणाली, तुम्हाला सांगून काय उपयोग, तुम्हाला कुठं देणं घेणं आहे, तुम्हाला तर फक्त स्वतःचा हुकूम चालवायला येतो. आणि हे ऐकलं तसं सगळा क्लास तिच्याकडे थक्क होऊन बघायला लागला. आणि रोहितला राग आला आणि तो आऊट म्हणणार या आधीच राणी म्हणाली, त्याची काही गरज नाही, मी स्वतः बाहेर जाते. आणि गेली बाहेर वही उचलून घेऊन. आणि रोहितला सुद्धा अजिबात फरक पडला नाही. त्यानं पुन्हा शिकवायला सुरुवात केली तर सगळेजण बाहेरच बघत होते. आणि सगळ्यांना वाटत होतं, इतकी आज्ञाधारक स्टुडंट आज अशी का बोलते सरांना? आणि सगळे थक्क होऊन बाहेर जाणारे राणीकडे बघत होते. आणि रोहित सगळ्यांना म्हणाला, काय आहे तिकडे, समोर लक्ष द्या, जे जातील ते जातील, नुकसान त्यांचं आहे. आणि त्याचा तास संपला आणि तो बाहेर गेला. आणि तिथंच त्याची वाट बघत असलेली राणी लगेच त्याच्या मागे गेली आणि म्हणाली, सर थांबा. रोहित पुन्हा मागे वळला आणि तिला म्हणणार होता की इथे पर्सनल बोलायचं नाही. इतक्यात राणी आधीच म्हणाली, आता मी ना पर्सनल बोलायला आलेच नाही, होमवर्क दाखवायला आले आहे. असं म्हणून तिनं वही त्याच्यासमोर पकडली. रोहितने तिच्याकडे थोडंसं तिरक्या नजरेनं बघितलं आणि वही ओढून घेतली आणि बघितलं तर सगळा होमवर्क कंप्लीट होता. आणि रोहित म्हणाला, होमवर्क तर कंप्लीट आहे, मग तू शिक्षा का घेतेस आणि बाहेर का येतेस, उभा का राहत होतीस? आणि राणी म्हणाली, कारण मला तुमच्या पिरियडला बसायचं नव्हतं आणि तुम्ही जी जबरदस्ती करताना ती मला अजिबात आवडत नाही. आणि मी असं का केलं हे मलाही सांगण्याची गरज वाटत नाही, कारण तुम्हाला ऐकण्यात इंटरेस्ट नाही. मग मलाही सांगण्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही आणि मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. आणि राणीनं त्याच्या हातातून वही ओढून घेतली आणि निघून गेली क्लासरूममध्ये तशीच झटक्यात. आणि रोहित तर तिच्याकडेच बघत राहिला. आज पहिल्यांदा कोणीतरी त्याला त्याच्याही वरचढ ठरून असं सडेतर उत्तर दिलं होतं त्याच्या स्टाईलमध्ये. पण ठीक आहे, ही माझ्याकडून अपेक्षा ठेवत नाही ना, आणि मला अशीच मुलगी हवी माझ्या घरात, माझी बायको म्हणून. हिला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत राहील आणि मग निघून येऊ शकते ती. आणि हिचा स्वभाव बघता जास्त काळ दोघांचं पटणं शक्य नाही. जोपर्यंत दादा तोपर्यंत दादासुद्धा आणि रोशनसुद्धा दोघांचं आयुष्य सुरळीत होईल आणि सेटल होतील, मग मला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. असं म्हणून रोहित त्याच्या मतावर ठाम राहिला. आणि जशी राणी आत गेली तसं नेहमीप्रमाणेच रोहित त्याचा तास करून गेल्यानंतर त्या मुलींच्या चर्चा रंगायच्या आणि तशाच चर्चा रंगल्या. त्यानं आज कोणाच्याच आवडीचा आणि कोणीच गेस केलेला शर्ट सरांनी घातला नाही, पण ग्रे कलरच्या शर्टमध्ये सुद्धा रोहित सर किती हँडसम दिसत होते ना.
आणि एक जण म्हणाली, त्यामुळेच तर त्यांचे गुलाबी ओठ उठून दिसत होते. आणि मी काय म्हणते, रोहित सरांना ना हाच रंग सगळ्यात जास्त खुलून दिसतो आणि एकदम पाऱ्यासारखे दिसतात ना, चकचकीत. आणि रोज मुलींना वाटायचं आजचाच शर्ट त्याला शोभून दिसतो सगळ्यात जास्त. आणि तोपर्यंत दुसरी मुलगी म्हणाली, पण त्यांच्या रागाचा पारा बघितला का? माय गॉड, ती तर त्यांची शान आहे. असं म्हणून पोरी उगीचच त्याचं नाव घेत चेकाळत होत्या. आणि राणीला भयंकर राग आला. एकतर तिला रोहितचा राग आला होता आणि आता मागेसुद्धा त्याच्याच चर्चा. आणि ती हाताच्या मुठी आवळून डोळे झाकून खूप मोठ्यानं ओरडली, गप्प बसा. आणि अख्खा क्लास तिच्याकडे चकित होऊन बघत होता आणि भयान शांतता पसरली होती. आणि राणीनं जेव्हा डोळे उघडले तेव्हा सगळेजण तिच्याचकडे चकित होऊन बघत होते आणि उभा राहिले होते. आणि राणीनं डोळे उघडले आणि हळूच म्हणाली, काय झालं? तुम्ही असे माझ्याकडे का बघताय? आणि सगळेजण म्हणाले, तू आधी सांग की तुला काय झालं? आम्ही रोहित सरांविषयी बोलतोय आणि मग तू इतकी का चिडली? आणि आता राणी ओशाळली आणि म्हणाली, काही नाही. मग सरळ सगळ्या वह्या पुस्तकं उचलली आणि घरीच निघून आली. मग आता त्याच दिवशी राणीला मेहंदी लागत होती आणि मेहंदीमध्ये काय नाव लिहायचं ताई, असं जेव्हा तिला विचारलं तर राणी काहीच बोलत नव्हती. आणि ती मेहंदीवाली विचारून विचारून थकली, पण राणी बोलेना. आणि तिची एक मावस बहीण म्हणाली, अगं मुलाचं नाव लिही, रोहित आहे त्याचं नाव, आर फॉर रोहित लिही. आणि राणीच्या हातावर बदाम काढून त्यात आर लिहिलं. आणि राणीची आई म्हणाली, आर फॉर रोहित छान वाटतं ना? आणि राणी चिडून म्हणाली, नाही, आर फॉर रास्कल. आणि सगळे तिच्याकडे चकित होऊन बघायला लागले.